लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की नंदिनी रुटीन चेकअपसाठी खरं तरी ते डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलेली असते. आता इथे डॉक्टर म्हणत असतात की खरं तरी गेल्या काही आठवड्यापासून बाळ तुमच्याकडे आलेलं आहे, चेकअपला खरं तुम्ही उशीर केला. हे डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनीला इथे फार बरं वाटतं. पोटावर हात ठेवून अक्षरशः ती फार इथे खुश होत असते. आता इकडे खरं डॉक्टर म्हणत असतात पुढच्या वेळेस खरं तर बाळाच्या बाबांना सुद्धा घेऊन या, म्हणजे मी काही ज्या गोष्टी सांगते त्यासुद्धा त्यांच्या कानी पडतील. तेव्हा इथे नंदिनी म्हणत खरं आहे तुमचं, खरं तर आपण ह्या सगळ्या प्रोसेसमधून बाबांना जरा वेगळंच करतो, पण खरं सांगू का ते सुद्धा खूप उत्साह आहेत, त्यांना सुद्धा यायचं होतं, पण मी म्हटलं नको, तुम्ही ऑफिसला जा, उगाच ऑफिस बुडून यायची गरज नाही, पण पुढच्या वेळेस मी नक्कीच त्यांना घेऊन येईन असंही ते नंदिनी म्हणत असते. काय ना, मी ह्या वेळेस खरं तर काव्यासोबत आली आहे, आम्ही दोघी एकत्र प्रेग्नेंट आहोत, त्यामुळे खरं तर आम्हाला ही प्रेग्नन्सी एकत्र सेलिब्रेट करायची आहे. खरं तर मला तिच्याबद्दल सुद्धा थोडं जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तिचं बाळ कसं आहे, तिची प्रेग्नन्सी कशी, सगळं काही हेल्दी आहे ना, म्हणजे छान आहे ना, हेच तुम्हाला विचारायचं होतं. आता हे ऐकल्यानंतर थोडं डॉक्टर शांत बसतात बरं का. मॅडम त्या शांत बसतात, खाली वगैरे मान घालतात. तेव्हा इकडे नंदिनीला थोडं टेन्शन आलेलं असतं. ती परत विचारते, काय झालं डॉक्टर, सांगा की, मी तिची मोठी बहीण आहे, सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकते. तेव्हा खरं तरी ते डॉक्टर म्हणत असतात की खरं तर काव्याची जरा प्रेग्नन्सी नाजूक आणि जरा अवघड आहे, त्यांना जरा जपावं लागेल, त्यांना त्यांच्या तब्येतीची आणि बाळाची काळजी घ्यावी लागेल. हे डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी थोडी ते टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जीवा दरवाजापाशी जाऊन कोणाची तरी ते वाट पाहत आहे. तेव्हा इकडनं माननी येते, अरे जीवा, तू कधी आलास घरी, कळलं सुद्धा नाही मला. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं जेव्हा तू ही खीर बनवत होतीस ना, तेव्हा मी आलो होतो. तेव्हा तो म्हणत असतो, ही खीर दे की मला, थोडीशी खाऊन बघून दे ना. तेव्हा माननी म्हणते, अरे नैवेद्याची खीर आहे, थांब ना, दाखवून तर दे. तेव्हा जीवा म्हणतो, पडदेशीने दाखव बरं. तेव्हा लगेच माननी म्हणते, बरं हे ठीक आहे सर्व काही, तू घरी कसं काय आला यावेळेस. तेव्हाही ते जीवा म्हणत असतो, काय आहे ना, ऑफिसमध्ये जरा जास्त काही कामसुद्धा नव्हतं, आणि जे काम होतं त्यात माझं मन लागत नव्हतं, कारण की नंदिनी रुटीन चेकअपला गेली ना, खरं मला टेन्शन आलं होतं. तेव्हाही ते मानन, अरे रुटीन चेकअपला गेली फक्त, त्यात टेन्शन घेण्यासारखं काय, आणि काळजी कशाला करतोस. तेव्हाही ते जीवा म्हणत असतो, खरं सांगू काय, तुला नाही कळणार हे, अरे हे बाळ आमच्या आयुष्यात येण्यासाठी आम्ही खूप उंबरटे झिजवलेत, आमच्या विल पॉवरनी खरं दुसऱ्या जगातून या जगात आमचं बाळ, त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम आमचं आहे, त्यामुळे त्याला काही होता कामा नाही. तेव्हाही ते मानन म्हणत असे, नाही होणार आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तू काळजी करू नको, आणि मी तुला सांगू का, तुला मुलगीच होणार आहे. हे ऐकल्यानंतर जीवा तर फार खुश होतो. आता दोघेही ते नैवेद्याचं ताट घेऊन ते देवाला नमस्कार वगैरे करत असतात. आता इकडे जीवाचं सगळं काही लक्ष बाहेर असं दरवाजाकडे जाऊ पाहत असतो. तेव्हाही ते मानन म्हणते, काय रे, म्हणजे कुणाची वाट बघतोस, नंदिनीची वाट बघतोस का. अरे नंदिनी कळवणार आहे ती निघल्यानंतर, नको वाट बघू. तेव्हा जीवा म्हणतो, अरे नाही बाबा, नंदिनीची नाही वाट बघत, काहीतरी येणार आहे, एक गंमत आहे. तेव्हा माननी म्हणते, काय गंमत, काय आहे, म्हणजे माणूस आहे का एखादी वस्तू आहे. तेव्हा जीवा म्हणतो, वस्तू आहे. तेव्हा लगेच नंदिनी गेस करायला लागते, अंडीत का. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, आई मी अंडीची वाट बघन का गं. तेव्हा मानन म्हणते, अरे तू सकाळी नाही का मला उकडायला ठेव, आणि घरातली अंडी संपली होती, मला वाटलं तू मागवलेस काय की. तेव्हा जीवा म्हणतो, आणि त्यासाठी मी एक्सायटेड होईल का, अरे दुसरी काहीतरी गोष्ट आहे. तेव्हा इथे माननी म्हणते, दुसरी काय असेल बरं, जरा हिंट तरी दे ना. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, ती ना खरं तर तू लहानपणी आम्ही जेव्हा होतो का तेव्हा तू सजवली होतीस आमच्यासाठी बनवली होतीस. तेव्हा इथे माननी म्हणते, काय बरं, काय असेल. अरे तुमच्यासाठी तर मी भरपूर गोष्टी केल्या होत्या, पण मेले तुम्ही, मोठे झाले की सगळं काही विसरता. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, तुझी कॅसेट आता सुरू करू नको बरं का, बस कर रे बाबा, आता माझी येऊ दे वस्तू एकदाची. तेव्हा माननी म्हणते, काय बरं असेल. तेव्हा जीवा म्हणतो, 5 मिनिटं वाट बघतो फक्त तू. तेव्हा इथे माननी हट्टच करते, काय सांग की रे, म्हणजे काहीतरी सांग ना मला. तेव्हा जीवा म्हणतो, ती ना वस्तू लाकडी आहे, आता ओळख बरं. तेव्हा मानन म्हणते, लाकडी म्हणजे लाकडी सोफा का. तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई काय गं तुझं, तू काय बोलतेस, तू लहानपणी आमच्यासाठी लाकडी सोफा बनवलं होतंस का. तेव्हा मानन म्हणते, अरे काय मग सांग तरी की. तेव्हा जीवा म्हणतो, गेस कर की, आणखी जरा गेस कर, डोक्याला ताण दे. तेव्हा मानन म्हणते, बस कर बाबा, मी काय आता गेस वगैरे करत नाही, येईल ना तेव्हा बघेल, चल मी तुला जेवायला वाढते. तेव्हा जीवा म्हणतो, नाही माझी वस्तू येऊस तर मी काही जेवत वगैरे नाही, थांब मी नंतर जेवेल. आता इथे माननी तर तिथून निघून गेलेली असते. जीवा मात्र त्या वस्तूची ती इतक्या आतुरतेने वाढ असतो ना की विचारू नका, त्याला अजिबात दम निघत नसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विजय असतो तो त्याच्या सरजीशी बोलत असतो बरं का. तो म्हणत असतो, सगळं ठरलं तसंच घडतंय, काल मी देशमुखांच्या घरी घर जावाय म्हणून शिरलेला आहे, प्लॅनचा महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे, आता आपल्याला हवं ते सगळं काही साध्य करेल मी, आपलं ठरलं तसंच होईल, बाकी मी तुमचाच माणूस आहे. नाही त्यांच्या कर्माची फळ त्यांना भोगायला लावली तर नाव
तुम्हाला तर माहीतच आहे असं म्हणून फोन ठेवतो. आता विजयने स्वतःचं नाव का नाही सांगितलं. त्यानंतर खरं तो खिशात हात घालतो, त्याचं पॉकेट काढतो आणि पॉकेटमध्ये काहीतरी पाहतो. हे पाहणं त्याचं जरा वेगळंच होतं बरं का. म्हणजे हा विजय मतकरी आहे का दुसराच कोणी आहे आणि इथे देशमुखांना बरबाद करण्यासाठी आलेला आहे हे तर आता इथे दिसतच आहे बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवाचं जे काही गिफ्ट असतं, जी काही वस्तू असते ती तर घरी आलेली असते. जीवा तर आतुरतेने तिची वाट बघत असतो, ते आलेलं असतं. तो आता त्यांना हॉलमध्ये घेऊन येतो. इथे ठेवा म्हणजे सगळ्यांची नजर त्याच्यावर जाईल, सगळेच त्याला पाहतील असं आता खरं तिथे माननी आणि वस्तू सुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे जीवा त्यांना पैसे देतो. तेव्हा जीवा असं देखील म्हणतो बरं का, नाही वगैरे म्हणत नाहीत बरं का, असं म्हणून ते लोक तिथून जातात. आता इथे मानन म्हणते, अरे असं काय करतोस, असं नाही बोलायचं. तेव्हा इकडं वसू म्हणत असते, काय रे बाबा काय आणलंस तू. तेव्हा जीवा म्हणतो सरप्राईज. आता इथे ओपन केल्यानंतर तो असतो म्हणजे पाळणा. आता पाळणा पाहिल्यानंतर खरं माननी आणि वसूचा तर पारा चढलेला असतो. तेव्हा इथे वसू म्हणत काय केलं जीवा हे सगळं, आणि नेमकं कुणाच्या बाळासाठी आणलास हा पाळणा. जीवा असं बाळ होण्याआधी अशा गोष्टी घरात नसतात आणायचा, हे चांगलं नसतं, बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो असं म्हटल्यानंतर जीवा फार चिडतो. काय बोलतेस वसू आत्या, तुझं वय झालंय म्हणून काही बोलतेस का. आतापर्यंत आमच्या जीवाशी खेळत होतीस, आता आमच्या बाळाचं सुद्धा असंच बोलतेस का. बघ आई वसू आत्या काय म्हणते. तेव्हा लगेच अरे जीवा दुर्दैवाने वसूताई बरोबर बोलतात असंच म्हणावं लागेल मला. अरे काय करून बसलास उत्साहाच्या भरात, एकदा माझ्याशी बोलायचं तरी ना. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, काय बोलतेस अगं आई, अगं बघ तरी ना किती छान पाळणं आहे, आणि माझं आणि दादाचं बाळ एकाच वेळी खूप छान झोपेल यामध्ये. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते, जीवा पुरे कर आता, आत्ताच्या आत्ता हा पाळणा जिथून आणलास तिथं परत करायचा. तेव्हा जीवा म्हणतो, अगं पण काय प्रॉब्लेम आहे हे तरी सांग ना. तेव्हा लगेच वसू म्हणत असते, अरे जीवा मी मगाशीच सांगितलं ना, अरे बाळाला नजर लागते ह्या सगळ्या गोष्टीमुळे. तेव्हा लगेच जीवा म्हणत अरे कुठल्या काळात तुम्ही दोघी जगताय. तेव्हा इथे मानव म्हणते, काळ कुठलाही असला तरी जीवा, तरीसुद्धा काही गोष्टींना तुमच्या त्या सायन्स आणि लॉजिकच्या पलीकडे असतात आणि काही होत नाही. या नावाखाली तुला विषयाची परीक्षा मी अजिबातच घेऊन देणार नाही. आत्ताच तुम्हाला म्हणत होत असणार आहे की तुझ्या बाळाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात म्हणून, मग काय करतोस तू. असं अजिबात करायचं ना. तू आत्ताच्या आत्ता हा पाळणा घराबाहेर काढ, नाहीतर मी हा पाळणा उचलेन आणि घराबाहेर काढेल. असं इथे खरं माननी जीवाला रागात आणि चिडतच म्हणत असते बरं का. आता जीवा काहीतरी बोलणारच असतो, तितक्यात खरं तर इकडनं पार्थ आलेलं असतो. अरे वा, तू पाळणा सुद्धा जीवा घेऊन आलास. अरे आपले बाळ दोन्ही हे छान झोपतील. आपण काय करूया, हा हॉलमध्येच ठेवूया, म्हणजे कुणीही येता जाता त्यांना झोका देत राहील, हो का नाही आई. असं म्हटल्यानंतर खरं माननी रागातच पाहते आणि तिथून निघून जाते ना. वसू सुद्धा म्हणते, अरे देवा काय करायचं यांचं, असं म्हणून ती निघून जाते. आता जीवा खरं तर इथे पार्थला मिठी मारतो. तो बऱ्याच दिवसातनं घरी आलाय वाटतं, 4-5 दिवसातनं वगैरे. आता इथे जीवा त्या पाळण्याचं नेमकं काय करतो हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे खरं तर जो काही पार्थ असतो त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि इथे काव्या त्याला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, फिसकारलेली मांजर कशी माझी गप गुणाने खुशीत आली आहे माझ्या. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, धनी तुमच्या कारभारणीने खरं तर लई तुम्हाला मिस केलं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, असं होय, तुमच्या या धनानी सुद्धा तुम्हाला लई आठवण काढली बरं का तुमची. जिथं तिथं तुम्हीच दिसायचा आमास. तुमचं पुरणपोळी गत गोड हसू, तांबड्या रश्श्यासारखा तुमचा तिखट राग, मोदकाच्या कळीसारखं तुमचं हे नाक, प्रत्येक टायमाला तुमची याद येत होती मला. हे नवीन काहीतरी बरं का. 4-5 दिवसातून घरी आलेला असतो म्हणून हा लाड वगैरे चालू असतो बरं का. पार्थचं बोलणं ऐकल्यानंतर काव्या त्याला मिठी मारत असते आणि त्यानंतर म्हणते, बसा इथे. आणि काय झालं मग, अशी काय म्हणत होता तुम्ही आल्या मला. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, पार्थ म्हणत असतो सॉरी, तो म्हणत असतो की जीवाने आणलेला पाळणा पाहितला का तुम्ही. तेव्हा काव्या म्हणते, हो पाहितला, आणि आईचा रागसुद्धा मला माहीत झाला. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, खरंच हा जीवा काही कधी करायला जातो ना कांड होतंच. त्याने किती उत्साहाने आणला होता, आई उगाच त्याच्यावर चिडली. तेव्हा इथे काव्या म्हणत नाही हो, आईचा रागसुद्धा साहजिक असेल. अहो पूर्वीच्या काळात खरं ते इथे ह्या वस्तू घेत नव्हत्या आधी, कारण की पहिल्या डिलिव्हरीला वगैरे गेल्यानंतर आता बाळातीन बाईला तरी काही व्हायचं, नाहीतर बाळाला तरी काही व्हायचं. आणि खरंच ह्या सर्व गोष्टी जर आधी घेतल्या तर नंतर समज त्या गोष्टी बघून हे करून सगळ्या गोष्टी करून त्रास होत असेल, मे बी असं असू शकतं. त्यामुळे खरं आई ओरडत असतील असे ते काव्या म्हटल्यानंतर लगेच पार्थ हळूच म्हणतो, काव्या तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण मोठी वस्तू चालत नसेल पण छोटी वस्तू वगैरे चालत असेल ना. तेव्हा काव्या म्हणते, अहो पार्थ काहीच नाही चालत, मोठी असो किंवा छोटी असो, बाळाच्या जन्माआधी काही आणायचं नाही. आता लगेच काव्याला क्लिक होतं बरं का. ती लगेच पार्थकडे जाते, पार्थ मला आता असं म्हणू नका ना की तुम्ही काहीतरी बाळासाठी घेऊन आलात. तेव्हा पार्थ हळूच ते टी-शर्ट काढतो आणि काव्यासमोर धरतो. अहो पार्थ काय आहे हे,
आता काव्यासमोर धरल्यानंतर त्यावर काहीतरी लिहिलेलं असतं बरं का. पार्थ लगेच वाचून दाखवतो. बघितलं का तुम्ही काय आहे? मी प्लस डॅड बेस्टिंग असं म्हटल्यानंतर काव्य म्हणते काय खरंच खूप भारी हो. म्हणजे खरंच पण पार्थ मी म्हटलं होतं ना तुम्हाला, बाळाच्या जन्माआधी अशा वस्तू नसत्यात आणायच्या. आणि खरं तर बाळ जन्मलं ना तरीसुद्धा त्याला नवीन कपडे नाहीत घालत, जुनीच घालतात. तेव्हा ते पार्थ बरोबर आहे काव्या तुमचं. खरं तर ना मी माझं चार्जर बिघडलं होतं, त्यासाठी मी एका डिपार्टमेंट स्टोअरला गेलो आणि त्याच्या शेजारीच कपड्याचं पण सेक्शन होतं. म्हणून म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊया आणि तिथे मला हे टी शर्ट दिसलं, मी प्लस डॅड बेस्ट टीम. खरंच हे बघितल्या क्षणी खरं तर मला असं वाटलं माझं बाळ माझ्याच हातात येतं आणि खरं तर आता ते बाळ अगदी माझ्या अंगावर खेळत आहे असं मला वाटतं. असं म्हणून खरं बेडवर जाऊन तो बोक्या अंगावर घेतो. मी प्लस डॅड बेस्ट टीम असंही ते म्हटल्यानंतर जी काही काव्य असते पार्थकडे बघून तर खुश झालेली असते. पण पार्थ आहो आईने जर हे बघितलं तर तेव्हा पार्थ बघितलं तर ना. आता इथे लगेच पार्थ टी शर्ट घेतो आणि त्या बोक्याला इथे ते टी शर्ट घालत असतं बरं का. तेव्हा काव्य म्हणते अहो पार्थ हे काय करताय तुम्ही, हे कसं दिसतंय? तेव्हा पार्थ म्हणतो कसं दिसतंय, छान दिसतंय की आपल्या बोकडीला किती छान दिसतंय बघा बरं टी शर्ट. आणि ते ना असं म्हणून खरं तर खालनं 2 शूजसुद्धा काढतो बरं का. उशी खालून त्याने आणखी छोटे शूजचे देखील 2 जोड आणलेले असतात. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो तो असं आपलं बाळ तुरुक 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 चालेल, तुम्हाला चालेल ना? तेव्हा काव्य म्हणते मला सगळं चालेल हो, पण आता खरं तर हे सगळं काही मला आवरायला लागेल. आईने जर बघितलं ना तर जीवाला जशा ओरडल्या का तसा सगळा ओरडा तुम्हाला सुद्धा इथे आई बसवतील. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो हो ते तर आहेच. जीवाने खरं तर इथे आईचा सुद्धा ओरडा खाल्ला आणि आता नंदिनीचा सुद्धा तो ओरडा खात असेल. आणि अगदी तसंच इकडे झालेलं असतं बरं का. आता नंदिनी रूममध्ये आल्यानंतर तो पाळणा पाहते. आल्या म्हणत असते वाव किती सुंदर आहे, छान आहे हो पाळणा. तेव्हा इथे जीवा म्हणतो हो का नाही, पण उगाच ती म्हातारी खाली मला ओरडत होती, तिला काहीच कळत नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो ना हो ते पण खरंच आहे ना, असं नसतं आणायचं हो बाळ होण्याआधी. तेव्हा इथे जीवा म्हणतो अरे काय आत्ताच काय म्हणलीस, छान म्हणलीस ना, दोन्हीकडनं काय ढोलकी वाजवतेस रे, 2 मिनिटात तू बदललीस. त्या आईसारखी माझी आता परीक्षा वगैरे घेऊ नकोस बरं का, नाहीतर हा पाळणा मी देऊन येईल लगेच. तेव्हा इथे नंदिनी म्हणते देऊनच या. अहो जीवा तुम्हाला माहीत नाही मी आणि आई तुम्हाला का ओरडतो तर. अहो असं म्हणतात की गरोदरपणात पहिल्या 3 महिन्यात बाळाच्या बाबतीत काही गुंतागुंती होऊ शकते. मग दुर्दैवाने मग काही बाळाला झालं, अघटित घडलं तर बाळाच्या वस्तू घरात ठेवल्यानंतर आईबांना बाबांना त्रास होऊ शकतो ना, म्हणून खरं तर असं म्हणतात. जेव्हा म्हणत असतो असंही काही असतं वे, पण असं आपण विचार करायलाच नको. तुझ्या बाबतीत असं काही होणार नाही, आपण त्याची सगळी काळजी घेतोत ना, असं खरं जीवा थोडा टेन्शनमध्ये म्हणत असतो. हे नंदिनीने बरोबर ओळखलेलं असतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते अहो जीवा टेन्शन नका घेऊ, असं काही होणार नाही. पण अशा गोष्टी असतात हे फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आता पाळणा आणलाय तुम्ही, पण बाकी कोणत्याही वस्तू आणू नका. आणि माझं जर ऐकायचं असेल ना काय करा, दुकानदाराला म्हणा हा पाळणा घेऊन जा. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतात अरे यार काय नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते काय झालंय तुमचं ना, अगदी तसं झालंय. तेव्हा जीवा म्हणतो कसं झालंय? उतावी नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. अहो उतावी बाबा खरं तरी ते असं नका हो करू. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो हे ऐकायला भारी वाटतंय बरं का. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते अहो जीवा आपल्या खरं तर मुलीला ह्या जगात यायला आणखी भरपूर वेळ आहे आणि तोपर्यंत खरं तर हा पाळणा रिकामा राहू नये, म्हणून मी हे सगळं काही म्हणते वापस देऊन टाका. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो रिकामा राहणारच नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते काय करणार आहात मग तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो तुला जीवा स्टाईल माहीतच नाही का, मी बघून घेईल ते काय करायचं, उद्या ते तुला कळेलच. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो असं काय करताय, काय करणार? तेव्हा जीवा म्हणतो तुला विश्वासच नाही माझ्यावर, उद्या कळेल म्हणलं ना, असं म्हणून तिथून निघून. नंदिनी सुद्धा इकडे त्या पाळण्याकडे बघून खुश झालेली असते. तिला सुद्धा हा पाळणा खूप आवडलेला असतो. आता नेमकं जीवा उद्या काय करणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.